उन्हाचा कडाका असला लागतोय भावानं की तासभर जरी उन्हातनं फिरून आला तर असं वाटतंय कुठनं आफ्रिकेतनं आला का काय. आपलं बी काहीतरी असंच झालं होतं. उन्हानं टॅनिंग मुळे का नाही सगळं तोंड काळा वाटलं होतं. फिरत्याला म्हटलं काहीतरी इलाज करायला लागतोय. काय काढली गाडी निघालो कराडच्या दिशेनं. कराडचं आलो बघा. पहिलं घेतलं आमच्या कोयना माईचं दर्शन. कसं आहे स्किनच्या सर्व्हिसिंग सेंटरला पोहोचलो तर त्या मॅडम म्हणल्या वेळ लागल 2 तासाने या. काय कराडात नवीन मॉल झालाय त्यात बोंबलत फिरत बसलो बघा तासभर. एसी मध्ये जरा बरं वाटत होतं. और भाऊ म्हटला भुका लागल्या ना मग काय आलो बघा साईनाथला 2 वडापाव हाणलं मस्तपैकी लस्सी बिस्सी आणि म्हटलं आता जाऊया सर्व्हिसिंग सेंटरला. आता जाता महाराजांचं दर्शन घेतलं पोचलो बघा दवाखान्यात. मग काय 5-6 प्रकारच्या टुबा वगैरे दिल्या मॅडमनी आणि 5-6 हजारा थर्ड लागला आपल्याला. मग काय एका रेषेत धरला घरचा रस्ता. पण उन्हाची तलकली लय बेकार. वसंतगडला आलो बघा. तिथं आमच्या भावाचं सनी पाटीलचं रसवंती गृह आहे बरं का. तिथं थांबलो म्हटलं 2 घोट घ्यायला लागते ती. भावाच्या रसात काय भावानं सिगरेट टाकले कुणाचा मधापेक्षा गोड रस लागतो. जगात कुठंच असला रस मी बघितला नाही. मारली कल्टीनं आलो बघा घरी. संध्याकाळी आलो बघा पान खायला. आवाकडे 101 बडकर पान आहे. ती पिस्ता चॉकलेट आपल्याला आवडते चॉकलेट. मग चॉकलेट घेतलं बघा. काल सकाळी उठलं बघा पोरांना लावलं होतं खाटकुटचं नियोजन. मग काय बोकडाचं मटण घेतलं बघा. मस्तपैकी बिर्याणी आणि रस्सा करायचा होता. सगळा परपंच उचलून आलो बघा नदीकडेला निसर्गरम्य वातावरणात. वर तिथं उपलेश बाळाला म्हटला काय आहे रे इकडं. म्हटलं आलवी पार्टी करायला. आता जेवण करायचं नियोजन सगळं होतं अमोल शेठकडे. आपल्याकडे काय विषयच नव्हता. मस्त पैकी नदीचा शूट घेत बसलो बघा. कशा आमची कोयना माय नाद करतो काय. आज खायचं होतं चुलीवलं त्यामुळे चुलीचं नियोजन लावलं बघा. चुलीवलं नियोजन आहे म्हणल्यावर बघा टोप वगैरे काळे होणार त्यामुळे टोप पहिला लिपून घेतला. घरच्या शिव्या कुणी खायच्या. आपल्याकडे होतं बघा बिर्याणीचं नियोजन. त्यामुळे मग मटण घेतलं मस्त पैकी धुवून हळद मीठ टाकून मॅरिनेशन केलं. नाद्या बाद आगल्या आगड रश्याच्या मटणात बी हळद मीठ टाकून घेतलं बघा. वर चुलीचा झाला खेळ कला जाता म्हणलं फुकत बसा. अमोल शेठचं खट नियोजन चालू होतं बघा. कांदा कापण्यापासून बाकीचं सगळं सुयोगरावच्या देखरेखीखाली. फायनली चुनीला एकदा जाळ लागला बघा गचकून. मग कांदा वगैरे टाकला आणि इक्याला म्हणलं बस आता कांदा हलवी. आमची भावंड लय दिवसात भेटली होती. मग बसलो बाप गाडी ह्याची त्याची. वर्षात तरी असा टाइम भेटतोय आम्हाला. तर अमोल शेठच्या कालवणाला आली बघा उकळी. मटन बिर्याणीचं नियोजन आपल्याकडे असल्यामुळे आपण केली बघा सुरुवात आपल्या रेसिपीला. आज सगळं नॅचरल नियोजन होतं. कुटून मसाला आणि चुलीवलं जेवण. मटणाच्या रश्याला कट कसा आलाय बघा. गे नाद करते काय. मग काय आपण तरी मागं राहतोय. लगेच बिर्याणीचं नियोजन लावलं बघा. अर्ध्या तासात बिर्याणी करून ओके कार्यक्रम. काय सगळ्याचे वाढून घेतलं खट मध्ये. मी पहिली भाकरी कुस्कारली आणि लावला की निबार राट्टा. दाबून जेवण झालं. संध्याकाळी मारली बघा मुंबईच्या दिशेनं कल्टी.